संजय लीना पाटील एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास करत होते. खासदार राजाभाऊ वाजे हे देखील श्रीकांत शिंदे यांच्यासोबत एका सार्वजनिक मंचावर झळकले. नागेश पाटील अष्टीकर यांनीही काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या सगळ्या घटनांमुळे ठाकरे गटातील काही खासदार महायुतीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. ठाकरे गटातील 7 खासदार हे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लवकरच याबद्दल संकेत देत असताना काही काळापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असं कोणतंही ऑपरेशन सुरू नसल्याचं सांगितलं. मात्र नंतर आता गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा जोर धरू लागलेली आहे. आता ठाकरेंच्या खासदारांबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण मुंबई लोकसभेतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबई लोकसभेतून अनिल देसाई, संजय लीना पाटील हे ईशान्य मुंबई लोकसभेतून ठाकरेंचे खासदार आहेत. संजय जाधव हे परभणी लोकसभेतून ठाकरेंचे खासदार आहेत. ओमराजे निंबाळकर हे धाराशिव लोकसभेतून खासदार असून भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभेतून, राजाभाऊ वाजे हे नाशिक लोकसभेतून, संजय देशमुख हे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून आणि नागेश पाटील अष्टीकर हे हिंगोली लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आता या सगळ्या संदर्भात ठाकरेंनी अतिशय सावधपणे पावलं टाकलेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची भेट घेतली आहे. आणि दुसरीकडे हीच घडामोड चालू असताना उद्धव ठाकरेंनी आपल्या खासदारांची एक बैठक बोलवली अतिशय तातडीनं. या बैठकीला अरविंद सावंत, संजय लीना पाटील, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हेच उपस्थित होते आणि बाकीच्या खासदारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला आणि परत चर्चा झाली की हे नेते बैठकीला नव्हते. याच बैठकीत ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल सुरू झाल्याची चर्चा रंगली. बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या 5ही खासदारांना उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करण्याचा सूचना दिलेल्या आहेत. पण इथं ठाकरे यांनी एक वेगळी रणनीती आखल्याचंही दिसते. केवळ त्यांनाच स्पष्टीकरण देण्याऐवजी संबंधित खासदारांनी आपल्या मतदारसंघात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांनाही अनुपस्थितीची कारणं सांगावीत असा आदेशच ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. आता बघा, हा जो निर्णय आहे त्यामागं म्हणजे खासदार फुटतील याच्या मागं गणित आहे. एखादा खासदार पक्ष सोडून गेला तर स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरे गटासोबत राहिले पाहिजेत या असा उद्देश या मागचा आहे, म्हणून अशी सूचना देण्यात आली आहे. म्हणजे संभाव्य धक्क्याची तीव्रता कमी करण्याचा हा प्रयत्न आहे असं राजकीय जाणकार सांगतात. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी दिलेली प्रतिक्रिया अनेक अर्थांनी महत्वाची आहे. ज्यांना जायचंय त्यांना जाऊ द्या, मी कोणालाही अडवणार नाही. आजचा दिवस माझा नसेल पण माझाही दिवस येईल आणि मी त्या दिवसाची वाट बघेन असं उद्धव ठाकरे म्हणाले. या विधानातून त्यांनी स्वतःला संघर्ष करणारा नेता म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला. यातून जनतेमध्ये सहानुभूती भावना निर्माण होऊ शकते आणि त्याचा राजकीय परिणाम निवडणुकीमध्ये दिसू शकतो. आता अजून एक म्हणजे ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा का सुरू झाली त्यामागं मी ज्या सुरुवातीला घटना सांगितल्या त्या महत्वाच्या होत्या. म्हणजे लीना पाटीलांचं एकनाथ शिंदेसोबत जाणं, एकत्र बाकीच्या ठिकाणी श्रीकांत शिंदेसोबत दिसणं, एकनाथ शिंदेच्या भेटीगाठी सातत्याने वाढणं, यामुळे या चर्चांना अधिक खतपाणी मिळालं. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की शिंदे सेनेच्या माध्यमातून ठाकरे गटातील काही खासदारांना भाजपच्या राजकीय प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामागे काही खासदारांची नाराजी हेही कारण मानलं जाते. विरोधी पक्षात असल्यानं विकास कामासाठी अपेक्षित निधी मिळत नसल्याची तक्रार अनेकदा पुढे आले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबाबतही काही खासदार नाराज असल्याच्या चर्चा व्यक्त केल्या जातात. वेळोवेळी समोर आलेल्या या चर्चांमुळे आता ऑपरेशन टायगर ही फक्त राजकीय चर्चा आहे की प्रत्यक्षात घडामोडी घडतायत हे आता काळच सांगणार आहे. पण नुकताच जे नेते आहेत भाजपचे कृपाल यांनी एक विधान केलं की सगळी स्क्रिप्ट रेडी आहे, 20 जूनला सगळे खासदार आमच्या इकडे येऊ शकतात किंवा पावसाळी अधिवेशन पार पडल्यानंतरही येऊ शकतात असं विधान केलं. याच बाबत जेव्हा ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की हे किती हास्यास्पद आहे. अरे कोण टायगर, ज्यांचे दात आधीच पडलेत, जे लाचार होऊन दिल्लीत लाचार झालेत, त्यांचे दात पडल्यामुळे त्यांना तुम्ही टायगर म्हणता, हेच किती हास्यास्पद आहे असं अरविंद सावंत म्हणाले. हाती चले अपनी चाल कुत्ते भोकणे दो अशी तीव्र टीकाही अरविंद सावंत यांनी केली आहे. मात्र आता खरंच खासदारांची हे सगळे खासदार ठाकरेंना सोडून जाऊ शकतात का, आणि गेले तरी आता सध्या सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्नही ठाकरेंनी केलाय. अरविंद सावंतांनी एवढ्या तीव्र शब्दात टीका केली आहे.
पण खरंच असं सगळं होऊ शकतं का हे येणारी वेळच सांगणार आहे. मात्र या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.